नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा गोड असा शेवट होणार आहे. आप्पी काय संदेश देणार आहे तो खरंच खूप लाख मोलाचा आहे. ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता जो जीजी आहे त्याला आता कारावासाची शिक्षा झालेली आहे, म्हणजे जन्मठेपेची शिक्षा त्याला झालेली आहे. परंतु जीजीचा माज काही केल्या उतरत नसतो. जीजी मात्र खूपच अति करत असतो आणि त्याचवेळी इकडे चिंचुके म्हणत असतो की या माणसाचा माज काही केल्या कमी होणार नाही साहेब. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, जर वाटलं थोडंफार सुधारावं तर सुधार म्हणावं या माणसाला, तरच काय तर भलं होणार आहे, अन्यथा या माणसाचं काहीही भलं होणार नाही, असं अर्जुन बोलत असतो आणि त्याचबरोबर त्याला घेऊन जायला सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जीजी हा जो आहे तो धमकी देतो, जर तुमच्या नशिबानं मी बाहेर आलो तर तुमची आणि कलेक्टर मॅडमची वाट लावल्याशिवाय मी शांत राहणार नाही, अशी धमकी तो अर्जुनला देत असतो. त्याचबरोबर अर्जुनच्या समोर आता आलेला असतो तो म्हणजेच इकडे राजा, आणि राजाला अर्जुन म्हणत असतो की हे बघ राजा, कसं आहे माहिती आहे का, जेव्हा तुझ्या बाबतीत हे दीपाला कळलं तेव्हा मात्र त्याला खूपच वाईट वाटलेलं आहे, तिला खूपच वाईट वाटलेलं आहे आणि मी तुझ्यासाठी प्रयत्न करेल तुझी शिक्षा कमी होण्यासाठी. कारण आत्ता 2 वर्षाची तुला शिक्षा झाली आहे, मान्य आहे, मला त्रासही होत आहे, परंतु मी त्यासाठी भरपूर प्रयत्न करेल असं सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुनने आता ठरवलेलं आहे की जर राजाची वागणूक चांगली असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. आप्पी इकडे आता कलेक्टर ऑफिसला आलेली आहे आणि आप्पी जेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये असते तेव्हा मात्र तिथे काही लोक भेटायला आलेले असतात. ते म्हणत असतात की आमच्या गावात टँकरने पाणी येत होतं आणि आम्ही मात्र विश्वास ठेवला नाही. आम्ही एकच ठरवलेलं होतं की आम्हाला त्या टँकरचं पाणी प्यायचं नाही, कारण आमचा सरकारवर विश्वास आहे. पण मॅडम, तुम्ही जे काही केलं आहे त्या माणसाला पकडलं आहे ना, ते खूप भारी काम केलेलं आहे, म्हणून आम्ही गावकऱ्यांनी तुमचा सत्कार केलेला आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत. त्यानंतर इकडे आता अर्जुन हा दीपाकडे गेलेला असतो आणि छोट्या चिल्ल्या पिल्यांसाठी त्यांनी भरपूर काय काय घेऊन गेलेला असतो. त्यांच्यासाठी शाळेचे दप्तर, वह्या, पुस्तकं हे सगळं घेऊन गेलेलं असतो आणि त्याचबरोबर त्यांना सांगत असतो की हे तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि चिल्ल्या पिल्लांना सांगतो की जावा बघा बरं मी काय काय आणले, खाऊ वगैरे. तेव्हा दीपा म्हणत असते की अहो साहेब, हे सगळं करायची काय गरज आहे. अर्जुन म्हणतो, दीपा मी सगळी जबाबदारी घेतली, माहिती आहे ना, उद्यापासून तुला वाटत असेल ना चिल्ल्या पिल्लांची शाळेत नावं कुठं टाकलेत, पण तुला माहिती आहे का, अमोल ज्या शाळेत शिकतो ना त्या शाळेत मी त्यांची नावं टाकलेली आहेत. उद्यापासून गाडी येईल त्यांना न्यायला आणि सोडायला, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, असं अर्जुन दीपाला सांगत असतो. आणि त्याचबरोबर दीपाला म्हणत असतो की तूही काहीतरी नवीन शिकायचं आहे, तूही आता शांत राहायचं नाही, तुलाही जे काय वाटेल ते तू करायचं आहे, असं म्हणत अर्जुन दीपाशी बोलत असतो. दीपाला म्हणत असतो की हे पैसे राजाने जेव्हा तो जेलमध्ये निघालेला ना तेव्हा दिलेले आहेत. दीपा म्हणत असते की नाही साहेब, कसं आहे माहिती आहे का, मी हे सगळं कष्टाने कमवेल, याची काही गरज नाही आहे, तुम्ही मला सांगितलं आहे ना. तेव्हा दीपा म्हणत असते बरं साहेब आज चला ना. अर्जुन म्हणत असतो की नाही नको. अर्जुन तिला म्हणत असतो की अगं घाईत आहे ना, आत्ता नको, असं म्हणत अर्जुन गेलेला असतो. आणि अर्जुन म्हणत असतो की जेव्हा तिकडे येशील ना तेव्हा घरी ये, काही झालं तरीही घरी येण्यापासून थांबवू नकोस, तुझंच घर आहे, तुझीच माणसं आहेत तिथंही, असं अर्जुन तिला सांगत असतो. त्याचबरोबर इकडे अर्जुन त्याचबरोबर घरातले सगळेजण बोलत असतात आणि आसगावची पूजा राहिलेली आहे, आपल्या बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत, सगळेजण अर्जुनच्या बाबत सांगत असतात. कदम म्हणत असतात की अर्जुन तू कसा होतास ना ते चांगलंच आम्हाला माहिती आहे, काय हुशार होतास रे, प्रत्येक वेळेस परीक्षेला जायचा आणि मग लेखी परीक्षेत नापास व्हायचा आणि मग सगळी पुस्तकं घेऊन बसायचा. एकदा पुस्तकं घेऊन बसला की तुला काय कळायचंच नाही आणि त्यानंतर मात्र तुझं असं चाललेलं असायचं की 2 दिवस तू पुस्तकात डोकं घालून बसायचा, त्यानंतर फक्त आम्हाला तुझी पुस्तकं शोधायलाच लागायची, कारण तुला तर काय ते जमायचं नाही, मग आम्ही सगळं अख्खं घर तुझी पुस्तकं शोधण्यामध्ये गुंग व्हायचं, असं सांगत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, घरात पण काहीतरी राहू दे माझी इज्जत, असं तो कदमांना म्हणत असतो. तेव्हा कदम म्हणत असतात हो रे बाबा. अमोल मात्र हसत असतो आणि अमोल म्हणत असतो की माझी माँ हुशारच आहे तेवढी. तेव्हा अर्जुन म्हणत असतो बरोबर आहे ना, कसं आहे माझ्या बायकोकडे तेवढी हुशारी आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे, असं तो बोलत असतो. आणि त्याचं म्हणणं असतं की माझ्या बायकोकडे हुशारी आहे तर माझ्याकडे ती असण्याची काहीच गरज नाही, असं त्याचं बोलणं चालू असतं. माझी बायको हुशार आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे, असं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं घरातले सगळेजण बोलत असतात. घरातल्या सगळ्यांचं असं चाललेलं असतं की आता
आपल्याला लवकरच पूजा करायची आहे. आसगावची पूजा ही राहिलेली आहे. आता घरची पूजा करूया. गुरुजींना सगळं सांगितलेलं आहे आणि मग आसगावची पूजा करण्यासाठी आपण निघूया, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा आप्पी घरातले सगळेजण म्हणत असतात की रुपालीताई, तुम्ही आणि स्वप्नील सर तुम्ही दोघांनी पूजा करायची आहे. तेव्हा रुपाली म्हणत असते की नाही. स्वप्नीलही म्हणू लागतो की नाही, ही पूजा आम्ही नाही करू शकत. तेव्हा आप्पी म्हणत असते, तुम्ही असं का म्हणताय? म्हणजे तुम्ही नाराज का आहात? सगळेजण आता त्यांना विचारू लागतात. तेव्हा मात्र ते दोघंजण शांतच राहतात. ते काहीच बोलत नाहीत, कारण त्यांना वाईट वाटलेलं असतं. तेव्हा आप्पी म्हणत असते, रुपालीताई मी तुमची छोटी बहीण आहे ना, तुम्ही मलाही सांगणार नाही का? स्वप्नीललाही सगळे विचारू लागतात. अमोलही सांगू लागतो. तेव्हा स्वप्नील म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, माझ्या आणि रुपालीच्या मनात एक गोष्ट लागलेली आहे. कारण अपर्णा तुला जेव्हा तेव्हा यायला उशीर होणार होता ना, तेव्हा रुपाली म्हणालेली होती की मी पूजा करते, आम्ही पूजेला बसतो आणि हे सगळं असं घडलेलं आहे. त्यामुळं आम्हाला दोघांनाही वाईट वाटत आहे आणि रुपालीच्या मनातही ती खंत आहे. कारण काहीही झालं तरीही आम्हाला दोघांना असं वाटत आहे की त्या दिवशी असं म्हणायला नको होतं, असं म्हणलेलं होतं म्हणूनच असं घडलेलं आहे, हे त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण समजावू लागतात. सगळेजण म्हणत असतात काय बोलताय तुम्ही हे? तेव्हा आप्पी म्हणत असते, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्यामुळे घडलं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण काहीही झालं तरी जे घडणार होतं ते घडणारच होतं, ते आपण थांबवू शकत नव्हतो आणि तो नियतीचा खेळ होता. आणि तुम्ही असं स्वतःला मूल नाही किंवा मी वांजोटी आहे, माझी पूजा, ह्या सर्व गोष्टी तुम्ही मनातनं काढून टाका. असं काही नाही. असं असेल तर आजपासून मीही घरातली पूजा करणार नाही, कारण तुम्हाला असं वाटतंय की नाही, मग तसं काही नाही आहे. सगळेजण त्यांना समजवत असतात. त्याचबरोबर मोनाही तेच बोलत असते. सगळे घरातले समजवत असतात. दीपकला रुपाली म्हणत असते की मी हे ऐकून झालेलं आहे, खूप वेळा मी ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, आता मात्र माझ्या सहनशक्तीच्या पुढे गेलेलं आहे, असं रुपाली सांगत असते. सगळेजण रुपालीची समजूत घालतात आणि असं काही नाही, देव असं करतच नाही. आणि मग आपल्या इकडे पांडुरंगाचा दाखला दिला जातो आणि बापू म्हणत असतात की असं नाही, देव सगळ्यांसाठी सारखाच आहे, असं बापूंचं म्हणणं असतं आणि बापू बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आप्पी आणि अर्जुन आता ड्युटीवरती हजर झालेले आहेत. आप्पी कलेक्टर म्हणून आहे आणि अर्जुन तिथेच आता PI म्हणून आहे. म्हणजे आप्पीसोबत अर्जुन काम करत असतो. त्यानंतर इकडे घडतंय असं की आप्पी आणि अर्जुन जेव्हा हे सगळेजण तिथं असतात, तेव्हा अर्जुनला आप्पी म्हणत असते की आपण आपलं सरकारी अधिकाऱ्यांनी काम आपलं कर्तव्य म्हणून केलं पाहिजे, तेव्हा कुठल्याच गोष्टीचं काहीच वाटत नाही आणि ते काम आपसुकच आपल्याकडून होतं, असं आप्पी चेअरवर बसवण्यासाठी स्वतः तिथे जातो कलेक्टर, अपर्णा, सुरेश माने, जिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर अर्जुन हा अपर्णाला सॅल्यूट ठोकत आहे. आणि फायनली आप्पी अर्जुनच्या आयुष्यामध्ये हा जो आनंदाचा क्षण आहे तो आलेला आहे आणि मालिकेचा खूप छान असा गोड असा शेवट होणार आहे. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.